माझ्याकडे ती फ्राय करून पाहिजे. मग मिया बी तिच्या पुढे मारून पाहिजे नाही. मग मिया बी तिच्या पुढे मारून पाहिजे नाही. पोरीने भाऊ 2 दिवसाच नाही. 5व्या दिवशी माया गट्या फिट झाला. 5व्या दिवशी राजा माया गट्या फिट झाला आणि पुढच्या 8-10 दिवसातच माया फिट झाला. असं करता करता वर्ष निघून गेलं. असं करता करता वर्ष निघून गेलं. मग तिचं ना माया गळेच रंगात आलं. एक दिवस आला पोस्टमन पत्र माया घरी घेऊन. एक दिवस आला पोस्टमन पत्र माया घरी घेऊन आणि चक्रावर लोक पाहू तिच्या लग्नाची पत्रिका पाहू पूर्ण वायाच गेले. एक दिवस काय झालं पोस्टमन आला पत्र माया घरी घेऊन आणि चक्रावर लोक तिच्या लग्नाची पत्रिका पाहू. ओके भया काय असं काही झालं नाही. एक दिवस काय झालं पोस्टमन आला पत्र माया घरी घेऊन आणि चक्रावर माय डोकं तिच्या लग्नाची पत्रिका पाहू. विचार केला पक्का तिच्या लग्नाला जायचा. हे आधी लक्ष देत आहे मॅडम. विचार केला पक्का तिच्या लग्नाला जायचा कारण थोबाड तिच्या नवऱ्याचा मले होता पाहायचा. विचार केला पक्का तिच्या लग्नाला जायचा कारण थोबाड तिच्या नवऱ्याचा मले होता पाहायचा. अंधन घेऊन गेलो काकू स्टीलचं टोपलं. अंधन घेऊन गेलो काकू स्टीलचं टोपलं आणि चक्रावरून डोकं पाहून त्या नवरदेवाचं टाकलं कारण त्याने डोक्यावर केसच नव्हतं. मी म्हटलं शिकार त्याले एवढ्या मोठ्या माणसासाठी एवढ्या मोठ्या माणसासाठी हो कसं म्हटलं आणि हे चमकणार याचं हिनं कसं म्हटलं. मी शेजारच्याने म्हटलं एवढ्या मोठ्या माणसासाठी तिनं हो कसं म्हटलं आणि हे चमकणार टपले याचं हिने कसं म्हटलं. त्याने सांगितलं याच्यात तिची काही चूक नाही. पसंत आहे बापाची पोरलेकीची नाही. आजकाल समाजात असंच होत राहते. वय बी काही नाही. जो तो पैशाकडे पाहिजे म्हणून मुलीचा हात देताना योग्य त्या व्यक्तीच्या हातात द्या. कारण मुलापेक्षा सर्वात जास्त जीव कोण लावते माहित आहे का? मुलगी बापाला. मुलगा विचारतही नाही आता माझ्यावर धरा बाबा जेवणी करत आई जेवणी मुलगी विचारते बाबा जेवण करता का? लग्न व्हायच्या अगोदर सुद्धा बाबा जेवता का? ताट वाढू का? आईने विचारते की नाही हो की नाही. मुलं विचारते का? मुली नाही विचारते. मुलं अजिबात विचारत नाही. म्हणून पुन्हा हात देताना मुलीचा योग्य वर पाहून द्या. तसंच करता करता तिचा 7वा महिना सुद्धा आला. तसंच करता करता पाहुणा घरी येणार माझ्या घरी अजून पण एकही पाहुणा उतरला नाही. 3रा पाहुणा उतरला. आता वर्ग 7वीचे मुलं घेऊन येत आहे. पाहुणा येणार घर. चला नंबर 7 नंबर Thank you.